ओव्हरटेक करून पुढे निघायला इकडे ओव्हरटेक केलं ना त्याला गाडीला ओव्हरटेक करून अरे माणसं मारते यांना कळत नाही जुनी गाड्या मी पाहतोय ना सपोर्ट करून टाकला सामान या ठिकाणी तळेरान जुन्नर वरून जी गाडी आपली दररोजची नेहमीची बस असते ती बस दुपारच्या वेळेस तळेरानवरून जुन्नरला जात असताना पारगाव चौकामध्ये एकदम कमी स्पीडला टर्न घेत होती आणि एक पिकअपवाला आला आणि त्यांनी इथं स्पीड ब्रेकर नसल्या कारणास्तव त्यांनी एसटीला मोठ्या प्रमाणात असं नुकसान केलेलं आहे. या ठिकाणी पारगाव चौक हा म्हणजे एक मेन चौक आहे आणि रहदारीचं थोडंसं प्रमाण या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. हा हायवे रोड आहे, इथं स्पीड ब्रेकर होणं फार मोठ्या गरजेचं आहे. स्पीड ब्रेकर जर झाला नाही तर इथं काही वेळेनंतर आम्हाला थोडीशी आक्रमक भूमिका ही घ्यावा लागेल, कारण या ठिकाणी मृत्यूचा सामना हा होत चाललेला आहे. इथं कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पीड ब्रेकर हा झालाच पाहिजे, ही इथली स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं वाहनं अतिशय वेगात येतात, परंतु या ठिकाणी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. खरंच भाऊ, उपाययोजना करणं गरजेचं आहे. हा समोरासमोर झालेला प्रसंग होता. जर ती पिकअप पलटी झाली असती तर 2-3 लोक अजून दगावले असते, कारण हा आपला पूर्णपणे पारगाव फाटा हा चौक एकदम गजबजीचा आहे. इकडनं तिकडनं सगळीकडनं 4 चौकात नाही ते लोक एकत्र येत असतात आणि इथे गतिरोधक होणं खूप गरजेचं आहे, कारण इथे ऍक्सिडेंटचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलेलं आहे. आणि आज बस येत असताना बसची कुठली चुकी नाहीये. हे जे पिकअपवाले आहेत हे त्यांच्या पद्धतीने हवेत गाडी घेऊन जात असतात, तर त्यांच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. पोलीस स्टेशननी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, कारण हा आलेला हा आजचा प्रसंग होता, हा डोळ्याने पाहिलेला आहे. भयानक पिकअपवाले ह्या चौकातनं फास्ट जातात. लहान मुलांचे कॉलेज असतात, शाळा असतात, तर त्यांच्या सुटण्याचा टायमिंग पण असतो. त्यावेळेला जरा खबरदारी घ्यावी आणि लवकरात लवकर या चौकामध्ये गतिरोधक बसवणे खूप गरजेचं आहे. नाहीतर आमचा पूर्ण पारगाव फाटा असेल. आता महेंद्र भाऊ बोलले की इथं गतिरोधक असणं खूप गरजेचं आहे आणि खरंच जर त्यांनी नाही ही भूमिका बजावली तर इथे आंदोलन होईल, एवढंच मी सांगेन. प्रशासनाला काय आवाहन कराल? प्रशासनाने फक्त त्याच्यावरती किती कारवाई करावी आणि वेळेत स्पीड ब्रेकरचं काय आहे ते बघावं. 4 वेळा त्यांचा पत्रव्यवहार झालाय रोडवाल्यांसोबत. ते आज करू उद्या करू या भूमिकेत आहे. ते त्यांची भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत अजून, पण हे नुसती उडवडीची उत्तर देण्याच्या मागे आहेत. त्यांनी लवकर या विषयाचा योग्य ते हे करावा. आणि इथे आपले शाळा आहेत, बँक आहेत, शाळेची लहान मुलं रोडने हे जा करत असतात, पण त्यांना वेळ त्यांच्या बरोबर पत्रव्यवहार पण केलेला आहे. बघा दाखवतो. प्रशासनाला पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु प्रशासनाकडून दिरंगाई होतीये. काहीच होत नाही, फक्त उडवडीची उत्तर आहेत त्यांच्याकडून. आज करू उद्या करू. धन्यवाद. ही जी बस आहे या बसला एक पिकअपवाला ओव्हरटेक करून चाललेला होता. ही बस या ठिकाणाहून पारगाव चौकामध्ये आहे. ती या ठिकाणी येत असताना समोरून कल्याणवरनं जी येणारी पिकअप आहे ही अतिशय ओव्हर स्पीडमध्ये होती आणि या पिकअपने या बसला ठोकलेलं आहे. आणि या ठिकाणी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा अशी मागणी आहे. काय सांगा? काय म्हणतोय त्या ज्याने ठोकलं ना त्याला विचारा ना कसं काय एक्सपिरियन्स कसं काय आला ठोकून गाडी. हा इथून रस्ते एवढे बेकार आहेत नाही. स्पीड ब्रेकर आहेत का? कमीत कमी अर्धा फुटाचे स्पीड ब्रेकर पाहिजे. इथे शाळेची मुलं जातात इथून. 4 रस्ते एकमेकाला जोडतात. वर्दळीचं ठिकाण आहे पारगाव फाटा. लोकांना समजायला पाहिजे. आमदारांपेक्षा या रोडवर एवढे छोटे स्पीड ब्रेकर टाकले, शाळेची मुलं जातात इथून. कमीत कमी
मुलं दररोज शाळेला जातात इथून. जरा लक्ष द्या जरा या आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी तुमच्याकडे. पत्रक तुम्हाला देऊ आम्ही 2 दिवसात. तर बघू आता किती दिवसांनी मागणी मान्य होती. जेव्हा सचिन कांडके साहेब होते ना तेव्हा त्यांनी टाकले होते रबरी स्पीड ब्रेकर. त्याच्यानंतर ना कोणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि तसाच माणूस परत पाहिजे ना आपल्या इकडे पोलीस स्टेशनला. आता ही काय